नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी कांदा पालकची कुरकुरीत भजी बघणार आहे, होळी स्पेशल। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ पोस्ट झाला की नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर होळी निमित्त आज आपण मस्त पालक कांद्याची भजी बघणार आहे, एकदम अशी कुरकुरीत आणि सोपी साधी। तर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही इथं कांदा आणि लसूण स्किप केलं तरी चालेल, नुसती पालकची पण खूप छान होतात। पालक घेतला इथं अर्धी गड्डी, बारीक असा कट करून घ्यायचा आहे। बेसन पीठ लागेल तसं घेणार आहे आपण, कारण खूप जास्त बेसन पिठाचा वापर करणार नाहीये। 2 मीडियम साईजचे कांदे, वाटणासाठी आपण हिरवी मिरची, ही एकदम अशी कमी तिखट मिरची आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, धना पावडर, हळद, ओवा पाव चमचा, चवीपुरतं मीठ, मुठभर अशी कोथिंबीर। आता आपल्याला आधी फक्त वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता वाटण तयार करायचं आहे, म्हणजे भजी अशी छान आपली कुरकुरीत होतात। आणि पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाहीये, लागलं तर थोडासा करायचा आहे, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर आता आपण आधी वाटण तयार करून घेऊया। तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं एकत्रच वाटून घ्यायचंय। तर हे बघा, असं एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलंय बिना पाणी टाकल्याचं। तर सर्वात आधी आपण कांदा टाकून घेऊया। पातळ स्लाइस मध्ये कांदा बारीक करायचा आहे। आता तो चुरगळून घेऊ, सगळे आपले पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करायच्या इथं। यामध्येच आता पालक टाकून घेऊया, कोथिंबीर, पाव चमचाला कमी हळद जास्त टाकायची नाहीये, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा ओवा, थोडासा क्रश करून टाकायचा हातावरती, म्हणजे फ्लेवर छान उतरतो, चवीपुरतं मीठ, आणि जो ठेचा तयार करून घेतलाय हा टाकायचा आहे आपल्याला इथं। तर हे बघा, हा पूर्ण ठेचा आपण टाकून घेऊया। आता हे जे साहित्य आहे सगळं टाकून घेतलेलं, हे सुक्कच असं मिक्स करून घेऊया। कांदा, पालक, मसाले आणि वाटण तयार करून घेतलेलं, जे वाटण हिरव्या मिरचीचं, ते म्हणजे छान असं कांदा आणि पालकला लागेल ते। आता थोडं थोडं पीठ करत आपण टाकून घेऊया। ज्या वाटीत कांदा होता तेवढे वाटी भरून पीठ घेतलंय, लागलं तर आणखीन बघूया। सर्वच टाकते आता, सर्व कांदा आणि पालक मध्ये मिक्स करून घेते हे। तर आपल्याला असं चुरगळून हे पीठ मिक्स करून घ्यायचं, शक्यतो पाणी लागतच नाही, कारण आपण पालक धुवून घेतलेला असतो आणि नंतर मिठाने आणि कांद्यामुळे मॉइश्चर तयार होतं सगळ्या पिठाला। चुरगळून घेतलं की पाण्याची गरजच पडत नाही। मिक्सरचं भांडं छान पुसून घ्यायचंय बिना पाण्याचं। चुरगळून असं पीठ भिजवलं तर पाणी अजिबात वापरलं नाही इथं, त्यामुळे आपली भजी अशी छान कुरकुरीत तयार होती। आणि तेवढंच पीठ बरोबर झालंय। आता भजी तळून घेऊया। तर इथं तेल गरम करायला ठेवलंय, तर आता भजी सोडून घेऊया। तेल गरम झालंय आणि पीठ लगेच मळल्या की लगेच भजी करायला घ्यायची आहे, कारण हळूहळू बघा, पाणी वापरलं नाहीये पीठ मिक्स करायला, तरी बघा किती ओलसर झाले 5 मिनिटात। आता भजी सोडून घेऊया। तेल गरम झालंय का बघूया आधी, थोडंसं सोडून। तर तेल छान गरम झालंय, भजी सोडली की लगेच वरती आलं, याचा अर्थ आपलं परफेक्ट असं तेल गरम झालंय। तर आता हातात येतील असं पीठ घ्यायचं, जसं येईल तसं सोडत राहायचंय आपल्याला भजी, म्हणजे ती छान अशी कुरकुरीत तयार होतात। भजी सोडताना गॅस फुल ठेवायचा आहे, कारण पालकाला त्याचं स्वतःचं भरपूर असं पाणी असतं, तेलाचं टेम्परेचर कमी होतं भजी सोडल्याच्या नंतर, त्यामुळं स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा आहे। आता भजी जेवढी बसतील आपल्या कढईमध्ये तेवढी सोडून घ्यायची आहे। आता गॅस मध्यम करते, मध्यम गॅसवरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहे, छान अशी तांबूस रंगावरती। आता भजीचा थोडासा रंग बदलायला लागलाय स्टार्टिंगला सोडले त्या, तर थोडीशी उलट सुलट करून घ्यायची आहे। मध्यम गॅसवर तळायची, म्हणजे कच्ची पण राहत नाही आणि कुरकुरीत अशी तळल्यात जातात भजी। तर होळीला नक्की करून बघा ट्राय। आता छान अशी तांबूस रंगावरती मी तळून घेते। गॅस मध्यमच केलेला आहे, फुल गॅस नाहीये। तर हे बघू शकता, भजी आपली तळून झाली आहे, थोडीशी राहिली आहे अजून। तर आता गॅस फुल करायचा आहे आपल्याला 1 मिनिटासाठी, म्हणजे बराच वेळ आपली भजी कुरकुरीत राहतात फुल गॅसवरती लास्टला तळल्यामुळं। तर 1 मिनिट भर लागते। कुठलीही भजी छान अशी हाय फ्लेम वरती तळून घ्यायची कधी पण, आणि सारखी आपली तेलामध्ये हलवत राहायची आहे, म्हणजे
एकाच साईडने ती करपत नाही. आता 1 मिनिट झालाय. गॅस कमी करते आणि आपण आता भजी काढून घेऊया आणि तुम्हाला आवाज पण दाखवते मी. तर बघू शकता किती छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार झाली आणि अजिबात तेलकट होत नाही भजी. हे बघा. आता सेकंड बॅच पण आपण अशीच तळून घेऊया. हातात येईल असं आपल्याला पीठ धरायचंय. हे बघा असं आणि असंच सोडायचंय. हे बघा या पद्धतीने. आता कढईत बसतील एवढी मी भजी सोडून घेते. तर हे बघा सेकंड बॅच पण आपली छान तळून झाली आहे. ही पण काढून घेऊया. तुम्हाला मऊ भजी जर आवडत असतील तर थोडीशी फुल गॅसवर तळायची, म्हणजे मऊ पण भजी तयार होतात त्याची. आता बाकी सर्व भजी मी अशीच करून घेते. आता ही सर्व करून घेऊया आपण आधी. तर कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे आणि बघू शकता आवाज तुम्ही. तर सर्वच भजी अशी छान कुरकुरीत झाली आहे. एक तोडून पण दाखवते तुम्हाला. तर हे बघा आणि अजिबात तेलकट होत नाही बघू शकता. आणि गरम गरम भजी त्यासोबत मस्त तळलेली मिरची तर पाहिजेच. तर कशी वाटली पालक आणि कांद्याची भजी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त होळीला ही रेसिपी तुम्ही करू शकता. अशी भजी करू शकता छान अशी कुरकुरीत. कांदा पालक भजी अशी वेगळी काहीतरी मस्त अशी, नुसतीच कांद्याची करण्यापेक्षा अशी पण कुरकुरीत भजी छान होतात. आणि ही भजी बराच वेळ अशी कुरकुरीत राहतात. पटकन अशी मऊ पडत नाही कारण आपण पाण्याचा वापर केलेला नाही पीठ मळताना, त्यामुळं. तर ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. बघितली ना अगदी अशी कुरकुरीत तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही ही भजी. तर तुम्ही नक्की ह्या होळीला करून बघा किंवा आधेमध्ये तुम्ही स्नॅक्स म्हणून चहा बरोबर पण खाऊ शकतात करून. तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.